लग्न झाल्यानंतर 3 महिने नोकरी नव्हती मला. अच्छा. मी सकाळी 10 वाजता घरातून निघायचो आणि सांगायचो मी ऑफिसला चाललो आहे म्हणून, पण मी नोकरी शोधायचो. अच्छा. आणि 3 महिने असंच वेगवेगळ्या ठिकाणी फिरत कुठे जॉब मिळतो का काय मिळतो का नाही. पैसे तर मी तेव्हा मित्रांकडनं पैसे मागून द्यायचो की समजा आता घराचा खर्चासाठी. हो हो हो. नॅचरली मागून देणार म्हणजे किती देणार आहे. मित्र माणूस म्हणून जो काय मदत करेल तो ती तोडकीच होती. हो हो. म्हणजे पगार 100 रुपये आणि मदत म्हणून 100 नाही मिळणार तुम्हाला, 20-25 मिळणार. तर तोडक्या याच्यामध्ये 3-4 महिने घर चाललं. प्रॅक्टिस अर्धवट सोडावी लागल्यामुळे माझ्या डोक्यात मला पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे किंवा ती पॅशन होती प्रॅक्टिसमुळे पुन्हा जायचं आहे. हो बरोबर. तर मी जेव्हा जॉब सोडला 2009मध्ये जॉब सोडून पुन्हा प्रॅक्टिस चालू केली आणि मी तर सांगितलं की मला पुढचे 3 वर्ष पैसे मागायचे नाही. प्रॅक्टिस करतोय म्हणजे व्यवसाय टाईपच आहे. हो बरोबर. आणि जे काय माझ्याकडचं जे काय रिटायरमेंट बेनिफिटचे जे पैसे आहेत त्याच्यावर आपल्याला 3 वर्ष घर चालवायचं आहे. आणि त्या 3 वर्षात ते खूप सपोर्ट मिळाला आणि फॉर्च्युनेटली तशी वेळ नाही आली. पण ड्युरिंग द पिरियडमध्ये तेव्हा असं झालं की बऱ्याच वेळेस आम्हाला घरातलं सोनं पण विकावं लागलं. सर आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही एका वाक्यात किंवा एका शब्दात फक्त द्यायचं आहे. सर आपला आवडता खाद्यपदार्थ कुठला आहे? सर आपला आवडता रंग कुठला आणि आपले आवडते ठिकाण कुठले आहे? आवडतं ठिकाण रॅपिडमध्ये आपण घेऊ, घर किंवा ऑफिस. नमस्कार, डिजिटल पुणे न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. डिजिटल पुणे कॉर्नरमध्ये आज आपण खास एका अशा व्यक्तीशी संवाद साधणार आहोत जे CAH असोसिएटमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहेत. ते एक प्रसिद्ध असे पुण्यातील चार्टर्ड अकाउंटंट आहेत. नमस्कार अभिजित सर. त्यांचं नाव अभिजित डोणगावकर आहे. खरं तर पुण्यातील ते एक प्रसिद्ध असे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. काही वर्षापूर्वी CA वगैरे करून आज आपली प्रॅक्टिस चालू आहे. आपलं बालपण किंवा नेमकं CA व्हायचं जे आपलं स्वप्न होतं हे आपण नेमकं कशा प्रकारे सुचलं किंवा काय प्रेरणा घेऊन आपल्याला वाटलं की आपण CS व्हावं, आपल्याला वकील व्हायचं नाही आहे किंवा इंजिनियर व्हायचं नाही, आपण CS व्हावं अशी कशी कल्पना आपल्याला सुचली नेमकी? नमस्कार, सर्वप्रथम धन्यवाद डिजिटल पुणेचं धन्यवाद. मला इथे येऊन मत व्यक्त करायला किंवा चर्चा करायला तुम्ही बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सर्वप्रथम म्हणजे मी CA करायचं असं कधी स्वप्नच पाहिलं नव्हतं. 10वीपर्यंत मला CA काय हे माहीतच नव्हतं. आणि मग माझ्या डोक्यात पॉलिटेक्निक्स किंवा इंजिनिअरिंग असंच होतं. आणि वडिलांची एक कंडिशन होती की 60% पडले तर इंजिनिअरिंगला जायचं, नाहीतर नाही जायचं. आणि अनफॉर्च्युनेटली मला 59% पडले 10वीमध्ये. आणि मग आता पुढे काय माहीत नाही, पण मग सायन्सला नाही जायचं. आणि असंही 8वी 9वीमध्ये जेव्हा मी केमिस्ट्री पाहिलं तर केमिस्ट्रीचे फॉर्म्युला पाहून मला हे की आपलं काम नाही. त्यामुळे 8वी 9वीमध्ये सायन्स नाही हे माझ्या डोक्यात होतं. पण तेव्हा म्हणजे आता मी 10वी झालो 91मध्ये, त्या काळात मेरिट लिस्ट वगैरे पेपरमध्ये यायची 10वीची 12वीची. पहिले 60 मुलं, पहिले 50 मुलं. तेव्हा मेरिटमध्ये यायची खूप कॉम्पिटिशन असायची. आणि तेव्हा असे क्लासेस वगैरे काही नव्हते. जनरली सगळे घरगुती अभ्यास करणं किंवा जवळपास अभ्यास करून म्हणजे सेल्फ स्टडीवरच तो आमचा काळ होता की तिथे क्लासेस वगैरे नव्हते, सेल्फ स्टडीज जास्त होती. तर त्यामुळे नॅचरली फर्स्ट क्लास किंवा त्या पुढचे जे आहेत म्हणजे फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शनवाले मुलं सगळे सायन्सला जाणार आणि त्यानंतर कॉमर्सला आणि त्यानंतर आर्ट्सला, हे असं ठरलेली वर्गवारी होती. आणि मग 60% नाही पडले त्यामुळे सायन्सला जायचं. मी पुन्हा हट्टही केला नाही आणि मग ते ठीक आहे आता काय करायचं बघूया. पण सायन्स नंतर कॉमर्स. आणि मी जिथून आलो म्हणजे जालना आमचं हे थोडंसं व्यापारी शहर आहे. आणि व्यापारी शहर असल्यामुळे माझे मित्र परिवार आजूबाजूचे लोक हे बऱ्यापैकी कॉमर्समध्ये होते. आणि मग 11वीमध्ये कॉमर्स घेतलं, पण पुढे काय करायचं हे माहीत नव्हतं. आणि एक दिवस असेच माझे मामा घरी आले. मामा म्हणजे आत्याचे मिस्टर. अच्छा. आणि ते इन्कम टॅक्स कमिशनर होते. ते मला तोपर्यंत पण माहीत नव्हतं, म्हणजे ते काय करतात हे माहीत नव्हतं. आणि मग ते आले, काय रे 10वीत काय झालं काय नाही. मग बोलणं झालं. मग आता काय नाही, मी तर असं सहज गमतीत म्हणलं की नाही मला डॉक्टर व्हायचं होतं पण मला मार्क नाही मिळाले, आता मला काय डॉक्टर होता येणार नाही. ते म्हणे होता येईल. म्हणजे कसं काय? तर म्हणे कॉमर्समध्ये पण एक डॉक्टर असतो, त्याला CA म्हणतात. बरोबर. आणि हे तेव्हा पहिल्यांदा CAबद्दल मी ऐकलं. आणि मग नंतर मी ते विसरून गेलो. आणि मग 11वीचे कॉलेज चालू झालं, पुढे जसं चालू झालं तर माझ्यासोबत माझा एक मित्र होता, तो म्हणजे अतिशय हुशार आणि तो कोणत्याही ब्रँचला किंवा कुठेही जाऊ शकतो. विजया काळात माझ्या बालपणाचा मित्र, म्हणजे
केव्हापासून सोबत आहे माहीत नाही, पण शाळेमध्ये खूप आधीपासून आम्ही सोबत आहोत. तर त्यांनी म्हणजे त्याला साधारणतः 90% आसपास मार्क असतील 10वीमध्ये, मला एक्झॅक्ट आठवत नाही. पण त्यांनी 90% घेऊन कॉमर्स घेतलं. आणि मग मी त्याला विचारलं, सर तू कॉमर्स का घेतलं व काय म्हणजे? तो म्हणे मला CA करायचं. तर माझ्या मामांनी मला सांगितलं एक CA असतो. तर मित्र म्हणला 90% घेऊन CA करतोय. मग डोक्यात विचार करायला चालू झाला, अरे हे काहीतरी वेगळं आहे, म्हणजे हे आपण पाहायला पाहिजे, इथेही आपण काहीतरी करिअर असू शकेल. तर तेव्हा आमच्या जालन्यामध्ये 4-5 CA होते आणि फॉर्च्युनेटली एक CA आमच्या कॉलनीमध्ये पण राहत होते. अच्छा. तर मग आम्ही दोघं मिळून त्यांच्याकडे गेलो. माझा मोठा भाऊ आहे, त्यांनी मला सांगितलं की आपल्या कॉलनीमध्ये एक CA आहेत, तर तुम्ही त्यांना भेटा. आणि मग आम्ही काय टाळाटाळ केली. तेव्हा 11वी-12वीचं वर्ष म्हणजे काय इतकं असं काही काय रेस्ट इयर म्हणतो आपण, त्याप्रमाणे सगळं आरामात निवांत चाललेलं. आणि मग माझा मोठा भाऊ स्वतःहून त्यांच्याकडे गेला आणि त्यांना सांगितलं की असं आहे, माझा लहान भाऊ आहे, त्याला त्यांनी कॉमर्स घेतलं, त्याला CA काय, तर तुम्ही त्याला मार्गदर्शन कराल का? ते म्हणले हो, तुम्ही त्यांना पाठवा. आणि मग तो आम्हाला दोघांना घेऊन त्यांच्याकडे गेला. अच्छा. आणि मग त्यांनी आमच्याशी चर्चा केली, तर तुम्हाला CA नक्की करायचं का? तो तर माझा मित्र होता जो विजय, तेव्हा तर नक्कीच करायचं होतं. मी तर अजून काय म्हणजे आपल्याच विश्वास होतो, करायचं किंवा नाही करायचं फक्त ऐकू होतं, ह्याच्यामध्येच होतो. तर तेव्हा तुम्हाला CA करायचं नक्की? तर तो हो म्हणला, मी पण हो म्हणलं, हां ठीक आहे CA करायचं आहे. तर तुम्हाला जर CA करायचं असेल तर तुम्हाला एक तर हैदराबादला जावं लागेल, नाही तर पुण्याला जावं लागेल. आणि हे दोनच ठिकाण असे आहेत की जिथे CA बद्दल मार्गदर्शन आहे, बरीचशी माहिती उपलब्ध आहे. मुंबई पण वगैरे आहे, पण मुंबई तेव्हा त्या काळात म्हणजे तो 90-91चा काळ, तेव्हा मुंबईमध्ये दंगे आणि त्या गोष्टी, त्यामुळे घरचे लोक मुंबईसाठी सहसा तयार व्हायचे नाही किंवा कोणी जायचं थोडंसं मागे पुढे होतं. तर मग तसं त्यांनी आम्हाला सांगितलं पुण्याला जा. आणि मग आम्ही पुण्याला आलो आणि मग तिथून CAचा प्रवास चालू झाला. आणि इथे पुण्यात झावरे सर आहेत, म्हणजे झावरे प्रोफेशनल अकॅडमी हा एकमेव तेव्हा मार्गदर्शन करणारे क्लासेस होते. ते पुण्यात वेगवेगळ्या म्हणजे ते काही होते, पण ते प्रामुख्याने सगळ्या CA विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. आणि झावरे सरांची खासियत अशी की ते म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल, ते CA करत असल्यापासून मुलांना CAबद्दल मार्गदर्शन करायचे. अच्छा. आणि ते नगर जिल्ह्यातनं छोट्याशा गावातनं आलेले, आणि त्यामुळे म्हणजे आमच्यासारखे लांबून म्हणजे जे पुण्यातले नाहीत, ग्रामीण भागातनं किंवा लहान गावातनं आलेले, त्यांच्याशी फार लवकर कनेक्ट व्हायचे. अच्छा. आणि ते मुलांना खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करायचे, खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायचे. आणि काय म्हणता येईल, तो एक आत्मविश्वास निर्माण करायचे CA करण्याचा. हां, बरोबर. आणि त्यामुळे पुढे माझ्या CA घडवणुकीमध्ये जे काय आहे ते झावरे सर मुख्य आधारस्तंभ आणि मुख्य मार्गदर्शक. म्हणजे तुम्हाला त्यांचं मुख्य असं मार्गदर्शन लाभलं. आणि माझ्यासारख्या त्यांनी लाखो CA केले असतील, त्यांच्या हाताकडून लाखो CA पास झालेले असतील. आणि मुख्य म्हणजे सगळे CA हे वेगवेगळ्या लहान भागातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, वेगवेगळ्या प्रदेशातनं आलेले आहेत. आणि माझ्या बॅचचे जे काही CA असतील कदाचित त्यातले 70% तरी CAंना झावरे सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर तिथचा पुढचा प्रवास म्हणजे इथं पुण्यात आल्यानंतरचा प्रवास हा झावरे सरांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या गायडन्सखाली चालू झाला. आणि तेव्हा इंटरनेट नव्हतं. म्हणजे आम्ही जेव्हा CA करत होतो, म्हणजे मी 94ला फाउंडेशनची मध्ये प्रवेश घेतला. आणि तेव्हा इंटरनेटचं प्रमाण म्हणजे इंटरनेटच नव्हतं, फार क्वचित की आम्हाला माहिती नव्हतं. त्यावेळेस नवीनच कॅम्प्युटर पण आलेले होते 91च्या सुमारास वगैरे. हां, पण बरोबर ना, अजून इंटरॅक्शन तशी कम्प्युटरसोबत किंवा इंटरनेटसोबत अशी झालेली नव्हती, आमची तरी झालेली नव्हती. बरोबर. तेव्हा त्या डिजिटल प्रिंटिंग प्रेस वगैरे चालू झाल्या होत्या, पण तितकं प्रमाण नव्हतं. आणि मग मार्गदर्शन म्हणजे सरांचे नोट्स, सरांचे क्लासेस आणि सरांचे पुस्तकं या प्रमाणात मार्गदर्शन व्हायचं. आणि तेव्हा आम्ही मराठवाडा हॉस्टेलला राहायला होतो. डेक्कनवर मराठवाडा हॉस्टेल आहे, तर मराठवाडा हॉस्टेलला आम्ही राहायचो. आणि आसपासचे मुलं, आता तो कॉमर्स एरियामध्ये तिथे मराठवाडा कॉलेज ही कॉमर्स कॉलेज होतं, BMCC ही कॉमर्स कॉलेज होतं, त्यामुळे तिथे CA करणारे विद्यार्थी खूप होते. आणि तिथे पुणे विद्यापीठाचं एक ग्रंथालय पण होतं UGCचं, त्यामुळे तिथे CA मुलं भरपूर होते. त्यामुळे आजूबाजूला CA करणारे मुलं खूप होते. परंतु थोडंसं ते मुलांकडे पाहून थोडंसं फ्रस्ट्रेशन पण यायचं. आमच्या वेळेस नुकताच फाउंडेशन कोर्स चालू झालेला होता. आणि तो 12वी नंतर डायरेक्ट CAला ॲडमिशन, म्हणजे फाउंडेशन करा आणि डायरेक्ट CAला ॲडमिशन. आणि आम्ही जेव्हा हॉस्टेलला आलो किंवा तिथे आलो
तेव्हा जे CA करणारे मुलं होते, म्हणजे आम्ही 12वी पास झालेलो, ते CA करणार. 18 वर्षाचे मुलं, आणि आमच्या सोबत जे होते, जे इंटर करणारे होते, अच्छा त्यांचं वय साधारणतः 25 वर्ष. अच्छा. म्हणजे आम्ही 18 वर्षाचे आणि समोर 25 वर्षाचं. आणि मग अरे हे काय 25 वर्षापर्यंत अभ्यास करायचा, 25 म्हणजे, आणि मग नंतर करिअर कधी करायचं? नाही म्हणजे त्याला म्हणजे अभ्यास करायचा म्हणण्यापेक्षा म्हणजे सक्सेस रेशो फार कमी होता, हो खूपच कमी होतं. पर्सेंटेज फार कमी होतं. सर आता जर बघितलं आपण तर अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात CA होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजे काय अभ्यासक्रमामध्ये काय बदल वगैरे काय झाले नाही, तो त्यात 2 मुख्य कारणं आहेत. अभ्यासक्रम नक्कीच बदलला आहे, पण तो काय म्हणजे वेगळ्या पद्धतीचा आहे किंवा सोपा आहे असा नाही. अभ्यासक्रम नक्की, पण आजकालचे जनरेशनही हुशार आहे, मुलंही हुशार आहे, आणि मुबलक प्रमाणात मार्गदर्शन उपलब्ध आहे. इंटरनेट आहे. म्हणजे आता आमच्या काळात जेव्हा बजेट यायचं, म्हणजे आता CAचा करिक्युलममध्ये एक भाग असा आहे की कोणताही ॲक्ट पार्लमेंटमध्ये पास झाला की तो तुमच्या करिक्युलममध्ये आला, म्हणजे रिलेटेड टू कमर्शियल. हो बरोबर. आणि आम्हाला कळायची तो परीक्षेच्या आधी ते इन्स्टिट्यूटचं एक पत्र यायचं, त्यात कळायचं की हे नवीन नवीन, त्याला RTP म्हणायचे, हे नवीन नवीन आहे आणि हे तुम्हाला अप्लिकेबल आहे. अच्छा. त्याच्या आधी आम्ही ते वाचलेली नसायचे किंवा अमेंडमेंट आलेले तर हे तुम्हाला अप्लिकेबल आहेत. तर तो तितका त्याचा प्रवास नव्हता, माहिती नसायचं, आणि मार्गदर्शन हे फार नव्हतं. सर नेमकं आपलं बालपण कसं गेलं म्हणजे? नाही म्हणजे एकदम काय म्हणता येईल, साधारण आयुष्य असलेलं बालपण. मी जालना शहरामध्ये, तेव्हा जस्ट जालना जिल्हा झालेला होता, म्हणजे 84मध्ये. माझा जन्म 76चा आहे आणि जालना जिल्ह्यामधला आहे. आणि एखाद्या मध्यम कुटुंबीय जसं आहे तसं मध्यम कुटुंब. आई वडील, म्हणजे वडील माझे बँकेत होते, अच्छा. आई हाऊसवाईफ होती, आणि त्यामुळे आमचं मध्यमवर्गीयप्रमाणे बालपण गेलं. आपले जे वडील होते ते असे खूप स्ट्रिक्ट होते का आपल्याला फ्रीडम होतं की कुठल्याही प्रकारचं, म्हणजे की कसं होतं की आत्ताच्या बालपणामध्ये आणि ज्यावेळेस आपण लहानपण होतो ह्याच्यामध्ये खूप फरक झालेला आहे, म्हणजे खूप बदल झालेले आहेत काळानुसार? नाही, आता बाकीचं मला आठवत नाही, पण एक गोष्ट मला असं आवर्जून सांगावं वाटते, आणि जी बऱ्याच मी पण त्यात कमी पडतो किंवा वडिलांकडनं त्या घ्यायला कमी पडलो असं म्हणता येईल. म्हणजे माझ्या CAच्या जर्नीमध्ये आम्हाला खूप प्रकाशाने आज जाणवतं, तेव्हा नाही जाणवलं पण आज जाणवतं की अपयश हे सारखं यायचं. अच्छा. तेव्हा कधीही वडिलांनी पेशन्स घालवला नाही. अच्छा. मला म्हणजे अपयश आलं की वडील पत्र लिहून पाठवायचे की अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे, किंवा प्रयत्नांती वाळूचे कन्न रगडीत तेलही गडी, आणि मोटिवेट करायचे. कधीही त्यांनी पेशन्स घालवला नाही, कधीही त्यांनी तेव्हा रागवलं नाही. रादर सगळ्यात आधी येऊन अरे ठीक आहे, होतं ना, पुढच्याच आपण प्रयत्न करून होऊन जाईल. तर पेशन्स हा त्यांनी मला ज्या काळात आधार पाहिजे होता, पेशन्स पाहिजे, तेव्हा खूप दिला. सर आपण जर बघितलं तर आता आपलं त्याच्यानंतर आपलं CA वगैरे पूर्ण झालं, आपण पुण्यात येऊन प्रॅक्टिस वगैरे करत आहात. ह्याच्यामध्ये नेमका ताईंचा, म्हणजे आपल्या मिसेसचा नेमका कसा पाठिंबा आहे, किंवा आपलं जसं आपल्याला बॅलन्स शीट टॅली होतं तसं बॅलन्स शीटची जी टॅली करायची आहे तसं आपल्याला ह्या कसरतीवरचं घरचं सगळा जमा खर्च टॅली करता येतो का? म्हणजे आता काही 2-3 गोष्टी सांगतो, म्हणजे त्या दिवसात तुम्हाला लक्षात येईल की कसं. मी CA केलं, CA झालं, आणि माझा म्हणजे नॅचरली सगळ्या लोकांचा असा कल असतो तसा की बाबा आपल्या गावी जाऊन तिथे प्रॅक्टिस करावी. हो बरोबर. तसा माझा प्लॅन होता, आणि मी CA कम्प्लीट करून औरंगाबाद, म्हणजे आमच्या मराठवाड्यातलं एक मोठं शहर आहे की जिथे कमर्शियल ॲक्टिव्हिटीज चालतात. हो. तर मी औरंगाबादला जाऊन माझी प्रॅक्टिस सुरू करायचा विचार केला. अच्छा. आणि त्याच काळात म्हणजे माझी बायको जी आहे मिनल, ती औरंगाबादचीच आहे. अच्छा. तर तिथेच आमचं म्हणजे एका कार्यक्रमामध्ये जसं तुम्ही वेगवेगळे वधूवर मेळावे अरेंज करतात, साहेब जसं करतात, तर तसाच एका वधूवर मेळाव्यामध्ये आमची भेट झाली आणि आमचं लग्न ठरलं. आणि फॉर्च्युनेटली नंतर योगायोग म्हणा की मी ज्या CNकडे काम करत होतो, त्या CNकडे तिची मामा पण क्लायंट म्हणून येत होते, तेव्हा त्यांनी मला पाहिलेलं होतं. अच्छा. आणि मग वधूवर मेळामधनं झालेलं ओळख आणि त्यांची असलेली माहिती, याच्यावर आमचं लग्न जुळलं आणि पुढे आलो. आणि मग नंतर मीन काळात मला त्या औरंगाबाद काही सूट होईना, कारण की पुण्यात राहिल्यानंतर पुण्यातले जे सांस्कृतिक किंवा बाकी जे गोष्टी पाहिल्या होत्या, किंवा जे लाईफ, सोशल लाईफ म्हणा, किंवा इथलं लोकांचं जगण्याचा पद्धत, हे पाहता मला काय औरंगाबाद
पचलं नाही. हो बरोबर. आणि मग मी विचार केला की नाही आपण पुण्याला येऊया. आणि मी पुण्याला पुन्हा आलो आणि जे माझे CA होते ज्यांच्यासोबत मी काम करत होतो त्यांच्याच ऑफिसमध्ये इकडे पुण्याला येऊन जॉईन झालो. आणि साधारणतः लग्न झाल्यानंतर 6 महिने असतानाच माझे आणि त्या CAचे वाद झाले आणि मला सोडावं लागलं. अच्छा. आणि त्या काळात नोकऱ्या लगेच मिळत नव्हत्या. हो नव्हते मिळत. आणि मी लग्न झाल्यानंतर 3 महिने नोकरी नव्हती मला. अच्छा. मी सकाळी 10 वाजता घरातून निघायचो आणि सांगायचो मी ऑफिसला चाललो आहे म्हणून, पण मी नोकरी शोधायचो. अच्छा. आणि 3 महिने असंच वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहे, कुठे जॉब मिळतो का काय मिळतो का नाही. आणि तेव्हा खूप पाठिंबा कळलं नाही. पण जो काय पैसे तर मी तेव्हा मित्रांकडनं पैसे मागून द्यायचो की समजा आता घराचा खर्चासाठी. हो हो हो. नॅचरली मागून देणार म्हणजे किती देणार आहे. मित्र माणूस म्हणून जो काय मदत करेल ती तोडकीच होती. हो हो. म्हणजे पगार 100 रुपये आणि मदत म्हणून 100 नाही मिळणार तुम्हाला, 20-25 मिळणार. त्या तोडक्या याच्यामध्ये 3-4 महिने घर चाललं. म्हणजे तिला कळलंही नाही. ते खूप नंतर मी सांगितलं की मी असं झालं होतं म्हणून. किंवा माझ्या आईवडिलांतर मी आत्ता एक 5-6 वर्षापूर्वी सांगितलं असं झालेलं आहे. अच्छा. तर त्या काळात खूप मदत झाली. म्हणजे त्या जे काय मी काय म्हणता येईल सपोर्ट सिस्टीम. हां, त्या सपोर्ट सिस्टीमवर चाललं. आणि दुसरं म्हणजे मी त्यानंतर या प्रकारचा मला एक जॉब लागला आणि तर मी 5 वर्ष जॉब केला त्यानंतर. आणि त्या जॉबमध्ये चांगला स्थिरावलो होतो. तर मग ते पण प्रॅक्टिस अर्धवट सोडावी लागल्यामुळे माझ्या डोक्यात मला पुन्हा प्रॅक्टिस करायची आहे किंवा ती पॅशन होती प्रॅक्टिसमुळे पुन्हा जायचं आहे. हो बरोबर. तर मी जेव्हा जॉब सोडला, म्हणजे 2009मध्ये जॉब सोडून पुन्हा प्रॅक्टिस चालू केली, तेव्हा चांगल्यापैकी स्थिरावलेलं होतं, घर झालेलं होतं. आणि पहिला मुलगा झालेला होता, दुसरा मुलगा झालेला होता. सर आता आपण सांगितलं की जेव्हा सांगितलं की मी जॉब सोडतोय, हां हां, त्या पिरियडमध्ये फुल सपोर्ट मिळाला. अच्छा. की नाही जॉब नका सोडू, आता कसं होईल काय होईल. आणि मी तर सांगितलं की मला पुढचे 3 वर्ष पैसे मागायचे नाही. प्रॅक्टिस करतोय म्हणजे व्यवसाय टाईपच आहे. हो बरोबर. आणि जे काय माझ्याकडचं जे काय रिटायरमेंट बेनिफिटचे जे पैसे आहेत त्याच्यावर आपल्याला 3 वर्ष घर चालवायचं आहे. आणि त्या 3 वर्षात ते खूप सपोर्ट मिळाला. आणि फॉर्च्युनेटली तशी वेळ नाही आली जुळून आल्या सगळ्या गोष्टी. पण ड्युरिंग द पिरियडमध्ये तेव्हा असं झालं की बऱ्याच वेळेस आम्हाला घरातलं सोनं पण विकावं लागलं. कारण की व्यवसाय म्हणला की थोडंसं आलं. आणि तेही आम्ही तिने हसत आनंदाने विकलं. हां सर, आपण आता ताईविषयी नेमकं सांगितलं की त्यांचा जो आहे तो आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. तर आपल्याला मुलगा देखील आहे. नेमकं मुलांना दोन मुलं आहेत आपल्याला. नेमकं मुलांनी व्यवसायात यावं की नेमकं त्यांनी भविष्यामध्ये काय करावं, त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत किंवा काय सांगताल आपण त्यांच्याविषयी? नाही, मी तर स्वतः या बाबतीत जर असा जुन्या विचारसरणीचा आहे. जे आमच्या घरच्यांनी ठरवलं होतं, जे हवं ते कर, फक्त करताना चर्चा करा. अच्छा. तर माझं असं काही म्हणणं नाही आहे की त्यांनी हे करावं ते करावं. मात्र मी नक्की त्यांना सांगतो की तुझी ही स्ट्रेंथ आहे, मला असं वाटतं की तुझी ही स्ट्रेंथ आहे, तू याच्यावर फोकस कर. अच्छा. पण त्या व्यतिरिक्त त्याला वाटलं की नाही आहे तर त्याचा करू शकतो. आता माझा मोठा मुलगा CA करतो आहे आणि तो मी सांगितलं म्हणून CAमध्ये नाही आला. अच्छा. मी फक्त त्याला त्याच्याबद्दलची माहिती दिली किंवा त्याला रादर हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं. अच्छा. पण मग हॉटेल मॅनेजमेंट मला असं वाटलं की बाबा तो हॉटेल मॅनेजमेंटसाठी जी काय म्हणता येईल मानसिक कणखरता असते ती त्याच्याकडे कदाचित नाही आहे. ठीक आहे, कुकिंगची हॉबी आहे किंवा कोविडमुळे सगळ्यांनाच ती कुकिंगची सवय लागली होती, हॉबी डेव्हलप झाली. त्यामुळे असं ते टायमिंग वाटू शकतं की आपल्याला हॉटेल व्यवसाय करायला पाहिजे. पण हॉटेल व्यवसायामध्ये करायला फक्त हॉबी पुरतं मर्यादित नाही, त्या पुढचं कणखर मानसिकता ही फार महत्त्वाची आहे. आणि त्याची त्याला मी थोडीशी जाणीव करून दिली. त्याच्यामध्ये आमचे शेजारी आहेत कुलकर्णी साहेब म्हणून, त्यांची खूप मदत झाली. अच्छा. ती जाणीव करून देण्यामध्ये की हॉटेल व्यवसायामध्ये नेमकं काय लागतं. हो बरोबर. आणि मग तेव्हा त्याला ते जेव्हा त्यांनी स्वतःहून ठरवलं की ठीक आहे, किंवा त्यांनी कॉमर्सच घेतलं, त्याला सायन्स नव्हतं करायचं. त्यालाही बहुतेक माझ्यासारखं 8वी-9वीमध्ये असतानाच कळलं की हे सायन्स करिअरसाठी नाही चांगलं, अभ्यासात चांगलं असलं तरी त्यांनी सायन्स नाही घेतलं. अच्छा. कॉमर्स घेतलं. आणि मग कॉमर्स घेतल्यानंतर त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट नाही करायचं ठरल्यानंतर त्यांनी स्वतःहून CA ऑप्ट केलं. सर, आपण जर बघितलं तर आपल्या एवढ्या वर्षाच्या प्रवासामध्ये आपले पुण्यामध्ये काही जवळचे मित्र देखील तयार झाले असतील किंवा अगदी बालपणीचे मित्र देखील पुण्यामध्ये असतील किंवा आपण जिथं राहत असतो तिथं देखील आपले नव्याने मित्र तयार होत असतात. तर या आपल्या संपूर्ण प्रवासामध्ये आपल्या मित्रांचं योगदान किंवा आपल्या मित्राचा सहवास किंवा एक सुख आणि दुःख म्हणून
आपल्या मित्राची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये कशी आहे? त्या बाबतीत मी फार म्हणजे काय म्हणता येईल भाग्यवान समजतो मला, की शाळेचे मित्र, शेजारपाजारचे मित्र, व्यवसायातले मित्र हे मला खूप मोठ्या प्रमाणात भेटलेत आणि एकदम जीवाभावाचे मित्र भेटले. आता आमचे शाळेचे मित्रही आत्ताही माझ्यासोबत कनेक्टेड आहे. मी जेव्हा केव्हा गावाला जातो तेव्हा आमची चर्चा होत असते, वेगवेगळ्या प्रसंगी भेट होत असते किंवा वेगवेगळं प्रकारचं मार्गदर्शन लाभत असतं. चर्चामधनं आपण मोकळे होतो, नवीन विचार कळतात. व्यवसायातले पण म्हणजे आम्ही जेव्हा CA करत होतो, हॉस्टेलला राहत होतो, तेव्हा वेगवेगळ्या गावाचे मित्र होते CA करणार. ते सगळे CA झालेत, आपापल्या गावी गेलेत. आत्ताही आम्ही टचमध्ये असतो, भेटत असतो, व्यावसायिक चर्चा करत असतो, वेगवेगळं मार्गदर्शन घेत असतो, देत असतो किंवा आर्थिक बाबीमध्ये कधी कधी मदत लागते तीही होत असते. आणि आत्ता मी जिथे राहतो आमची मोहिते टाउनशिपमध्ये, अच्छा, तिथे तर सगळे जीवभावाचे मित्र आहेत. सगळ्या फॅमिली फंक्शन्स किंवा वेगवेगळ्या प्रसंगी प्रसंगीसोबत कायम म्हणजे हाकेच्या अंतरावर आहे. आणि जे म्हणतात ना की सगळ्यात जवळचा नाता एक म्हणजे आपला शेजारी, ते आमच्या बाबतीत तंतोतंत खरं आहे. म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की पहिला सखा आपला शेजारी असतो. हो, तर आमचे म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये 28 फ्लॅट आहेत आणि सगळेच म्हणजे कुवाकोर साहेब, कुलकर्णी साहेब, देशपांडे साहेब आणि बरेचसे जण अजून आहेत की जे कायम सोबत असतात. आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये एक BC पण घेत असतो महिन्याला एकदा, ज्या निमित्तानं सगळे भेटत असतात आणि आपापल्या पद्धतीने व्यक्त होत असतात, आपल्या काय काय सुखदुःखाच्या भावना शेअर करत असतात. आणि मात्र तुमच्या मार्गस्थ असताना मित्र कायम सोबत असावा. सर, मित्र आहे तर तुम्ही फार लांबपर्यंत जाल. अच्छा सर, आम्हाला असं समजलं आहे की आपण 50मध्ये पदार्पण करत आहात. हो, माझं आत्ताच जानेवारी महिन्यात 50 वर्ष पूर्ण झाले, 6 जानेवारीला. तर सर, नेमकं मागे वळून बघताना नेमकं आपली काय भावना आहे आता एवढ्या प्रवासामध्ये? म्हणजे आता काही न विचार करता सुरू केलेला प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे. असं काही न ठरवता म्हणजे जसं होत गेलं तसं घडत गेलो. पण या काळामध्ये भरपूर मार्गदर्शक शिक्षक लाभले. म्हणजे इव्हन शाळेच्या काळापासून आता ॲक्च्युली माझे वडील हे कम्युनिस्ट होते किंवा अच्छा, काय म्हणता येईल सोशलिस्टिक होते, कम्युनिस्ट चळवळीमध्ये. हां, तर आमच्या घरी सकाळी 8 वाजल्यापासून वेगवेगळे लोक यायचे. अच्छा, वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत होते. कोणी मार्गदर्शन घ्यायला, कोणी नुसतं भेटायला किंवा कोणी समस्या सांगायला. आणि वेगवेगळ्या गावातले, शहरातले, वेगवेगळ्या भागातले, व्यवसायातले. त्यामुळे मी खूप जवळून वेगवेगळे लोकांचे प्रश्न पाहिलेत किंवा लोकांच्या भेटीगाठी पाहिल्या आहेत. आमच्या घरी असं मी कधीच पाहिलं नाही. म्हणजे मी 12वीला पुण्यात आलो त्याच्या आधी की आम्ही घरातले 5 जण मेंबर आहोत, अच्छा, असं फार कमी वेळ झालं आहे. अच्छा, सारखं कोणती घरात हो, असायचं, बरोबर. घर कायम भरलेलं असायचं. तर त्यामुळे म्हणा काय म्हणा की कनेक्ट हा माझा फार चांगला जुळला आणि मला खूप मार्गदर्शक लाभले. म्हणजे शाळेमध्ये असताना आमचे सगळे शाळेंचे शिक्षक घरी वडिलांनी सांगितलं तुमचं घर मोठं आहे तर आम्हाला ट्युशन घ्यायची आहे. आम्ही त्या ट्युशनमध्ये असो की नसो ते यायचे आणि ट्युशन घ्यायचे आणि निघून जायचे. किंवा बरेचसे तेव्हा जालना वाढत होतं, बरेचसे बॅचलर्स आम्हाला तुमची एक रूम पाहिजे, तुम्हाला भाड्याने द्यायची की नाही, कोणी तुमची एक रूम पाहिजे. हो, मग ते येऊन राहायचे पण. हो, बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या प्रांतातले लोक येऊन राहिलेत. म्हणजे ते भाडेकरू म्हणून आले असले तरी भाडेकरू म्हणून हा त्यातला प्रत्यक्ष हे नव्हता, म्हणजे कुटुंबातले सदस्य असले. हां, आणि आजही ते कनेक्टेड आहेत. अच्छा. आधी इकडे आल्या की येतात किंवा पुण्याला की मला फोन करतात, भेटतो आम्ही. सर, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर तुम्ही एका वाक्यात किंवा एका शब्दात फक्त द्यायचं आहे. सर, आपला आवडता खाद्यपदार्थ कुठला आहे? मला कोणतंही गोड आवडतं, त्यातल्या त्यात शिरा किंवा खीर. अच्छा. सर, आपला आवडता रंग कुठला कलर आवडतो आपल्याला? माहीत नाही, पहिले पिवळा आवडायचा पण प्रोफेशन आल्यानंतर पांढराच आवडतो. आणि आपले आवडचे ठिकाण कुठले आहे? कुठल्या ठिकाणी आपल्याला फिरायला जायला आवडतं आपली फॅमिली? तसं तर माझं आता आवडतं म्हणा किंवा हे म्हणा, आवडतं ठिकाण तर ऑफिसच आहे. पण काही वर्षापूर्वीपर्यंत मला कोकणात जायला आवडतं. मी दरवर्षी कोकणात जायचो. अच्छा. आणि सर, आपलं आवडतं ठिकाण रॅपिडमध्ये आपण घेऊ, घर किंवा ऑफिस? ऑफिस. अच्छा. सर, खरंच आपल्याशी बोलल्यानंतर खूप छान वाटलं. मी सदानंद कुलकर्णी,
श्रीयुत डोणगावकर साहेबांच्या समोर राहतो. त्यांनी आता 50 वर्षे पूर्ण केलीत. 51 वर्षात ते पदार्पण करतायत. त्यानिमित्त माझ्या या त्यांना शुभेच्छा. आणि गेले 17-18 वर्ष मी जे त्यांच्याबद्दल ऑब्झर्वेशन करतो आहे ते मनोगत मी व्यक्त करणार आहे. जेव्हा मी मोहिते टाउनशिपमध्ये राहायला आलो तेव्हा ते नोकरीत होते. तेव्हासुद्धा ते 7-7:30ला घरातनं जायचे आणि रात्री यायला त्यांना 9-10 वाजायचे. जेव्हा त्यांनी धंदा चालू केला म्हणजे नोकरी सोडली, तर मोठा डिसिजन असतो नोकरी सोडणं, तो घेतला. तेव्हासुद्धा मी बघितलं की त्यावेळेस ते नवीन क्लायंट शोधायला सकाळी 7-7:30ला जायचे किंवा मुंबईला पहाटे 5:30-6ला निघून परत रात्री 11 वाजता यायचे. नो डाऊट मी पण त्याच पद्धतीने केलं होतं, पण माझं फील्ड वेगळं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या बाबतीत आणि सगळ्यांसाठीच ते लागू आहे म्हणून मी मनोगत ॲक्च्युली व्यक्त करतो आहे की कंटिन्युअस अपग्रेडेशन हे ते कंटिन्युअस करत असतात. आणि मी त्यांच्या संपर्कात गेली 15 वर्ष भरपूर आहे. रोज आम्ही सकाळी कॉफी पित होतो. आता 1 महिना बंद केली ती. रोज कॉफी पिल्याशिवाय आम्ही जायचो नाही, बाहेर पडायचं नाही. पण आता मी माझं टायमिंग थोडंसं उशिरा केल्यामुळे ती आता कॉफी चुकती आहे. तर मुख्य म्हणजे त्यांनी जे अपग्रेडेशन आहे त्यामुळं ते कॉम्पिटिशन म्हणा किंवा कुठं प्रेझेंट करताना किंवा कंटिन्युअस अभ्यास केल्यामुळं जो ज्ञान आहे त्याचा डेफिनेटली फरक पडतोच. त्यांनी कोविडमध्ये LLB केलं, फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे CA असताना परत LLB करणं ही आणि अभ्यास करणं, नंतर IIM अहमदाबादला जाऊन 7 दिवसाचा का 10 दिवसाचा कोर्स करणं, इट्स मोठी गोष्ट आहे की तुमचं फील्ड तयार आहे, बेस तयार आहे, तरी तुम्ही शिकताय आणि बदल स्वीकारताय. शिकणं हे बदल स्वीकारण्याचाच प्रकार आहे. तो सगळ्यांनी जर आपल्या आयुष्यात अंमलात आणलात, इवन दर 3 महिन्यांनी कुठलाही कोर्स तुम्ही केलात, भले योगाचा करा किंवा मानसिक कुठलाही लेक्चर घ्या, पण इट शुड बी कंटिन्युअस. म्हणजे तरच तुमच्या ह्याच्यात तुम्ही बदल स्वीकारताय आणि त्याच्यामुळे तुमची प्रगती होती. हे मी त्यांच्याकडं कायम बघताना ते मला जाणवतं. आणि त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पण आयुष्यात बदल स्वीकारा. दर 3-4 महिन्यांनी एखादा 1 तासाचा 2 तासाचा कोर्स अटेंड करा. कुठलाही असो, शेअर मार्केट असो, तुमचा योगाचा असो किंवा रनिंगचा असो किंवा सिंहगडला जाणं असो, तो बदल तुम्ही स्वीकारला तर तुमच्या आयुष्यात समस्या जरी आल्या तरी त्याला तुम्हाला काउंटर करायला तुमच्यात ताकद निर्माण होईल. हे आज मी त्यांच्या 91व्या वाढदिवशी बोलतो आहे आणि परत एकदा त्यांचं अभिनंदन. धन्यवाद. अभिजित डोणगावकर हे माझे खूप चांगले मित्र आहेत. आम्ही एकाच सोसायटीमध्ये राहतो आणि जेव्हा आम्ही एकत्र असतो किंवा जेव्हा राहण्याचा प्रयत्न करतो आम्ही, तेव्हा त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. कायम सदैव ते ॲक्टिव्ह असतात. नवीन नवीन काही प्रयोग त्यांची करायची त्यांची इच्छा असते आणि कुठल्याही गोष्टीला ते नाही म्हणत नाहीत. करायचं म्हटलं की होच. मी त्यांच्याकडनं नकार कधी आता ऐकलेला नाही. आपण जाऊया का? जायचं. आज इंटरव्ह्यू घ्यायचा आहे का? हो घ्यायचा. म्हणजे असं ते खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे काय होतं की माणूस कायम त्यांच्या संपर्कात राहावा असं वाटतं. तसं म्हणजे त्यांच्या संपर्कात राहावं असं आम्हाला सदैव वाटत असतं. आणि त्यांच्याकडे एक ऊर्जा मिळते की जसं की आज त्यांचं एज बघितलं तर माझं एज बघितलं तर मी त्यांच्यापेक्षा जो 15 वर्षांनी मोठा आहे, पण त्यांची जी एनर्जी आहे किंवा त्यांचं जे बोलणं जेव्हा मी बघतो किंवा ऐकतो किंवा राहतो त्यांच्या संपर्कात, तेव्हा मला माझी एनर्जी वाढल्यासारखं वाटतं. तर हे खूप म्हणजे मला त्या म्हणजे आपण जेव्हा बोलत असतो ना की मला असं वाटतं की अरे काय तुम्ही करता तर मग मला एनर्जी मिळते अशी. तर हे सदैव असंच तुम्ही हसत खेळत राहावं. आणि आत्ता जसं की तुम्ही सांगितलं की आत्ताच तुमचे 51 वर्ष पूर्ण 51 वर्ष तुम्ही पदार्पण करतायत, त्यामुळे ह्या तुमच्या नवीन प्रवासाला, नवीन आयुष्याला खूप भरभराट येवो, आपलं आरोग्य चांगलं जावं, आपल्या कुटुंबाची तसेच आपली सर्वांची भरभराट हो, एवढंच मी आज सांगतो आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.